ओम साईराम. श्री साई बाबा आपल्या भक्तांची नेहमीच खूप काळजी घेत असतात. हयात असतानाही व आताही. व या गोष्टीचा अनुभव बाबांचे सर्वच भक्त घेत असतात. बाबांचे भक्त म्हाळसापती बाबा हयात असतानाही त्यांची खूप काळजी घेत होते व समाधीनंतरही त्यांनी म्हाळसापतींची खूप काळजी घेतली. याचंच एक उदाहरण म्हणजे म्हाळसापती यांचे वडिलांचे वर्षश्राद्ध होते. वडिलांच्या वर्षश्राद्धाचा खर्च 10 रुपये झाला. त्या खर्चाच्या चिंतेत म्हाळसापती दिवसभर विचार करत होते की ही खर्चाची रक्कम मी कुठून आणणार व कशी देणार. पण त्यांना हेही माहीत होते की बाबांनी आत्तापर्यंत आपल्याला काही कमी पडू दिले नाही. मग बाबा याची व्यवस्था नक्की करणार. मग म्हाळसापतींनी बाबांवर भार सोपवला. पण तरीही मनात एक चिंता वाटतच होती. दिवसभर त्यांना हीच रुकरुक वाटत होती की मी उद्या 10 रुपये कुठून आणणार व कसे देणार. त्याच दिवशी एक भक्त बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले व आल्यानंतर म्हाळसापतींना भेटायला आले. म्हाळसापतींना भेटल्यानंतर त्यांनी अचानकच खिशातून 10 रुपये काढले व म्हाळसापतींसमोर ठेवले. तर त्यांनी विचारले, ही रक्कम मला का देता. तर त्या भक्तांनी सांगितले की रात्री माझ्या स्वप्नात बाबा आले व बाबांनी सांगितले उद्या शिर्डीला जाऊन म्हाळसापतीला तू 10 रुपये दे व माझ्या समाधीचे दर्शन घेऊन परत आपल्या गावी ये. म्हणजेच म्हाळसापतींच्या अगोदर बाबांना त्यांची काळजी होती व सर्व व्यवस्था बाबांनी आधीच केलेली होती. व ते पैसे बघून अगदी म्हाळसापती भरभरून रडले व बाबांचे हे प्रेम, ही माया बघून ते अगदी सद्गतीत झाले. म्हणजेच बाबांपुढे कोणतीही अडचण टिकत नाही.